येतोय कसारा घाटणी सायली येतय र शिर्डीला तुझ्याच दर्शनाला सायली येतय र शिर्डीला तुझ्याच नगरीला सायली येतय र शिर्डीला तुझ्याच दर्शनाला सायली येतय र शिर्डीला तुझ्याच दर्शनाला तुझ्या भेटीची लागली ओढ आज निघालो भेटीला रूप डोळ्यासमोर दिसे मला लागलो शिर्डीच्या वाटेला तुझ्या नमस्कार. माझ्याबरोबर साई भक्त आहेत आपले. साई भक्त दादा आहेत, त्यांची ओळख करून घेऊया. दादा, तुमचं नाव काय? नमस्कार. ओम साईराम. माझं नाव विलास तेटे. बरं, किती वर्ष झाली आपण मला 5 वर्ष झाली. म्हणजे लहानपणापासून मला आवड भरपूर होती बाबांची. हां. डेली माझ्या मुखामध्ये ते आणि टिळा 12 महिने मी झोपेतून उठलं तरी माझ्या टिळा गंध मिळणार बाबाचं कधी येणं होतं. पण तिथून मी जो हे केला म्हणजे मी असं एक ज्यावेळेस माझी शाळा सोडली आणि मी काहीतरी 98-90 याच्यामध्ये होतो. त्यावेळेस प्रायव्हेट शिक्षणमध्ये कामाला जायचो. असं बाहेर जायचो. वासेंमध्ये कोण ओळखत नव्हतं. डेली बाहेरच असायचं. 2009 पासून माझं गव्हर्नमेंट जॉब लागलं. मी हॉस्पिटललाच लागलो, सरकारी हॉस्पिटलमध्ये. तेव्हा बाबांची थ्रू गेली. दरवेळेस असं बोलायचो का बाबा मला काय मिळेल, मला काय मिळेल असं. आणि मला ज्या वेळेस माझं कोणतं पण हे पडलेलं आहे, संकट पडले, त्यावेळेस मला बाबांनी साथ दिलेली आहे. त्यावेळेस एक वेळेस ॲक्सिडेंट झाला, त्यावेळेस पण तसंच ॲक्सिडेंट गाडी पडली, पाठीमागूनच पडली मिसेस. आपलं रिक्षावाला एक आला माझ्याजवळ उभं आहे, दादाची वाटत माझ्या जोडीला 3-3:30-4 वाजेपर्यंत उभं राहतो तो माणूस. माझ्याकडे 1 रुपया न घेता माझ्या जोडीला बसला. काय नाही दादा त्यावेळेस. पण त्यानंतर मला तो माणूस भेटला नाही. त्यांनी पण मला सांगितलं इथल्या परिचय, त्यापासून मला तो माणूस भेटला. त्यानंतर मला घरातून काढलं. त्यावेळेस मला बाबांनी साथ दिली. अशा फार म्हणजे भरपूर खूप गोष्टी प्रचिती जेव्हा आपण तुम्ही मनात श्रद्धा ठेवता तेव्हा आपल्याला त्याची प्रचिती येत जाते आणि वेळोवेळी संकटावर मात करून आपण परत उभे राहतो. हीच तर बाबांची कृपा आहे आपल्यावर. जर तो होतं तसं असा भाग झाला का माझ्या मिस्टरांची एन्जिओप्लास्टी झाली. हां, आता ते ऑपरेशन केलं मी घरी येत नाही. आम्ही लवकरच इथं आलो असतो तर काय याच्यात हायकॉर्नात असतो. सगळी बाबांच्या कृपेने गेलो. 100% ब्लॉकेज होता तरी तो झाला. ऑपरेशन वेळेवर गेलो. मस्त 15-16 वर्ष मी दुसऱ्या पालखीत जायलो. हां, आपला जो विभाग आहे, चंद्रून विभाग परिसरात जो आहे, आतापर्यंत कोणतीच पालखी निघत नव्हती. हां, चंद्रून विभागातून एकही पालखी निघत नव्हती, कुठेच नव्हती निघत. तर मी आणि हा विचार भरलेला आमच्या डोक्याला संकल्पना आली बाबा प्रत्येक विभागातून एखादी पालखी निघते. आपणही दुसऱ्याच्या पालखीत जवळजवळ मला 14-15 वर्ष झाले दुसऱ्याच्या पालखीत जातो. मग दुसऱ्याच्या पालखीत जाण्यापेक्षा आपणच आपल्या विभागातून का नाही काढायची. आमच्या दोघांच्या मनात काय डोक्यात एक संकल्पना आली. आम्ही ती पूर्ण आणि जे आम्हाला प्रत्येक गोष्टीला प्रत्येकाने सहकार्य केला. ज्याच्याकडे आम्ही हाक घातली बाबा आम्हाला पालखी काढायची अशी मदत पाहिजे तर आम्हाला कोणीच असं नाराज केलं नाही. ज्याच्याकडे आम्ही ज्या अपेक्षा केली त्या माणसाने आमची ती अपेक्षा पूर्ण केली. आणि त्यांची आम्हाला सहकार्य, त्यांचं आम्हाला सहकार्य आहे म्हणून आमची ही पालखी आम्ही पूर्ण हे करू शकतो. आता हे किती वर्ष हा आमचा दुसरा वर्ष. पण चला, तुम्हाला सगळ्यांनी साथ दिली म्हणून आता पाठवली. तसेच आमच्या ऋषाली मंचकडनं पण तुम्हाला सगळ्यांना भरभरून शुभेच्छा. अशाच पालख्याने आणि तुमच्यासारखी तरुण मुलं या पालखी सोहळ्यामध्ये सामील करा. म्हणजे सगळ्यांना खरंच देवाची आवड किंवा आध्यात्मिक क्षेत्राकडे आपली पिढी वळलीच पाहिजे. आता नवीन दृष्टिकोन आपला तसाच ठेवला पाहिजे. जसं आता तुम्ही सहभागी सगळे झालात म्हणजे शेंद्रून परिसराचे सगळे तुमचे सगळे आपल्या पूर्ण परिसराचेच पोरं आहेत. त्याच्यामध्ये वाशिंचे पण आहेत. आमचा सरकारी वाशिंचाच आहे. चांगले आहेत. आमच्याकडे खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. आपल्या हिंदूंचं अस्तित्व
कायम ठेवण्यासाठी परंपरा. वा, बरोबर आहे. ती टिकली पण पाहिजे आणि नवीन पिढीला काही गोष्टी माहिती पण झाल्या माहिती झाला पाहिजे. पाहिजे, आपला हिंदू धर्माचं अस्तित्व टिकून राहिलं पाहिजे. आता पालखी आपली किती दिवसामध्ये पोहोचते तिथे? आता किती पालखी तारखेला तुम्ही मागच्या निघाला? आम्ही आपण आता 6 दिवस आजचा पहिला करायचं. दिवस. हा. गेल्या वर्षी काय होतं, नवीन पोरं होती, त्याच्यामुळे आम्ही आता हे केलं की बाबा नवीन पोरं चालतात किती काय त्याच्यावर अंतर नव्हतं. त्यामुळे आम्ही गेल्या वर्षी 6 नाईट आणि 7व्या दिवशी आम्ही तिथे पोहोचलो होतो. पण गेल्या वर्षी असा अनुभव आला की पोरं जरा लवकरच पोहोचतात. हम्म. मग बोललो लवकर पोहोचण्याविषयी थोडा चालण्या त्याच्यासाठी आम्ही यावर्षी 1 दिवस कमी केलं. यावर्षी आपण 5 आता 4 तारखेला आपण निघलो, आपण 8 तारखेला संध्याकाळी तिथे पोहोचणार. त्या दिवशी 8 तारखेला रात्री आपली तिथे संस्थानामध्ये वस्ती होणार. 9 तारखेला सकाळी दर्शन होऊन दुपारच्या नंतर परतीचा प्रवास. आता तुमच्या दिल्लीमध्ये सगळे तरुण पोरच आहेत, तरुण महिला पोरं. वगैरे पण आहेत? नाही महिला नाही. महिला नसतात? महिला आम्हाला भरपूर अजून महिलांना पण महिला घेऊन भरपूर महिला विचारतात की आम्हाला पण याची इच्छा आहे. पण काय आहे, काही गोष्टींच्यात थोडा अभाव असतो. त्या कारणामुळे आम्ही जरा तुम्ही आता ह्या मागतो. वर्षी पूर्ण तुम्ही जाता जाता तुमचं नियोजन करत चला. पुढच्या वर्षी आपल्याला महिलांना पण सहभागी आहे आमच्या डोक्यामध्ये इच्छा असते पण. महिलांची पण जाण्याची, पण तुम्ही सहभागी गेलं की आवर्जून आमच्या येते. डोक्यामध्ये त्याची संकल्पना पण आहे, काय करायचं कसं त्रुटी आहे, करायचं. त्यांच्यावर पण मार्ग काढायला हा, पाहिजे. म्हणून तुम्ही आता नाही साईबाबाच्या कृपेने ते पण होणार. आणि आम्ही जर कसं तुमच्या विचार केलेला आहे? घरून निघणार बरं का. आम्ही जसं आता आम्ही विचार आळंदीला करणार. जातो पाहिजे आता आम्ही गेलोय 8 दिवस लागले. आता गुजरात वरनं पण लोक आता आम्हाला जाता आहे ना, आम्हाला छोट्या जाता मोठ्या जाता त्रुटी आहेत त्या- वाबीच्या इथे गुजरातची पालखी मिळते. जवळजवळ त्यांची मला वाटतं काहीतरी लेडीज आणि जेंट्स असं मिळून काय ते 1000 का 1500 लोक असतात. 1700 लोकांनी भरती. आपली आता पण जरा आहे डोक्यात संकल्पना, ती पण होणार. जर झाली पूर्ण तर ती महिलांनाही आता प्राधान्य 2 देऊ. वर्ष झाली ती आता ज्यावेळी आमचा पहिला वर्ष होता त्यावेळी आम्ही इथे नव्हतो. हा. दुपारचं जेवण आमचं चेरपोलीच्या घाटात व्हायचं. पण ज्ञानेश्वर आणि मी खूप चांगले मित्र. तर आमचा गेल्या वर्षी आणि आमचा अजून एक मित्र आहे सागर, त्याच्या माध्यमातून आमची हे झाली. ज्ञानेश्वर बोलतो नाही माझ्या घरी पालखी आली पाहिजे साईबाबाची. मग गेल्या वर्षी आम्ही तिथे जेवण केलं आणि इथे नाश्ता करायला आलो. मग त्यावेळी त्याला शब्द दिला होता की पुढच्या वर्षापासून तुझ्या घरी जेवायला पालखी आणणार. ते आजचं जे आम्हाला त्यांचं योगदान लाभलंय त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी.